नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे की ॲक्सिडेंट कसं झालं. मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला एक स्टोरी सांगतो. तर बऱ्याच जणांचं मागच्या व्हिडिओवरती कमेंट होतं की दादा ॲक्सिडेंट कसं झालं, कोणाची चुकी होती. तर मी तुम्हाला पूर्ण आता एक डिटेलमध्ये सांगणार आहेत की त्या त्या दिवशी ज्या दिवशी ॲक्सिडेंट होतो त्या दिवशी काय काय गोष्टी घडल्या. 22 तारीख होती, 22 मे 2026. ऐरोलीवरून नेरूळला घेऊन जायचं होतं कस्टमरला. एक आई आणि तिची 2 मुलं. एक मुलगा 6-7 वर्षाचा असेल आणि एक छोटा बेबी होता. तो किती वर्षाचा होता माहिती नाही, पण तो खूपच जास्त छोटा होता. तो तिच्या मांडीवरती झोपलेला होता आणि एक नॉर्मल 7-8 वर्षाचा मुलगा तो होता, व्यवस्थित बसलेला होता. रबाळे आणि घनसोलीचा एक फ्लायओव्हर आहे. मोठा फ्लायओव्हर क्रॉस केल्यानंतर एक छोटा फ्लायओव्हर लागतो, छोटूसाच आहे. त्याच्या राईट साईडला जर लँडमार्क जर सांगायला गेलं तर भारत पेट्रोलियम आणि त्याच्याच बाजूला एक मॅकडॉनल्ड आहे. तर त्या फ्लायओव्हरवरती गाडीचा ॲक्सिडेंट होतो. चुकी कोणाची होती? माझी चुकी बिलकुल नव्हती. मी माझं सेफ डिस्टन्स मेंटेन करून जात होतो आणि पाठीमागचा एक व्यक्ती येतो, डायरेक्ट ठोकतो. तर गाडीच्या आतमधला जो वातावरण आहे ना, तो पूर्ण पॅनिक होतो. कारण तो इतका जास्त म्हणजे फोर्सनी ठोकली जाते गाडी, की लिटरली म्हणजे एक झटका भेटतो पूर्ण. माझं तर सीट बेल्ट होता, ठीक होता. पण जे कस्टमरकडे सीट बेल्ट वगैरे काही घातला नव्हता बॅक सीटला, तर ते डायरेक्ट पुढे येऊन डायरेक्ट पाठी गेल्या. त्यांचे मोबाईल वगैरे पडले, माझे पण मोबाईल गेले. माझा जो मेन फोन आयफोन होता, तो पण सीट खाली अशा ठिकाणी जाऊन बसला, की तो मला त्यावेळी भेटलाच नाही. दुसरा मोबाईल होता, तो पण माझ्या सीट खालीच बसला होता. पण लकीली कोणाला काही झालं नाही. तो जो बिचारा छोटा बाबू होता, तो रडायला लागला अचानक. पण त्याला त्यांनी शांत केला कस्टमरनी आणि तो जो माहोल गाडीमध्ये म्हणला तो थोडासा कंट्रोलमध्ये झाला. त्यानंतर मी गाडीमधून उतरतो तर बघतो की माझ्या पुढे एक ह्युंडाईची क्रेटा होती. तिला माझ्या गाडीचा मार लागला होता पुढच्या साईडचा. म्हणजे माझा तो बंपर पण तुटला होता. राईट साईडला फोटो काढून तो अटॅच करतो. बंपर हे झाला होता. तर तो मी ठोकला नव्हतं त्याला. पाठीमागच्या गाडी एवढी जास्त फास्ट होती की त्याच्या त्या स्पीडमुळे माझी गाडी पुढे गेली आणि त्याच्यामुळे ठोकलं गेलं. मग त्याचा प्रेशर माझ्या गाडीवरती बसला आणि माझा प्रेशर पुढच्या गाडीला वरती गेला आणि तो त्याच्यामुळे त्याचा थोडासा डॅमेज झाला. जास्त डॅमेज नव्हता झाला. त्याच्या गाडीला डॅमेज ठीकठाकच होता, म्हणजे नॉर्मल डिसेंट डॅमेज होता. पाठीमागचा जो व्यक्ती असतो, तो जो ठोकतो, त्याची गाडी कोणती? टोयोटा हायलक्स. तर पुढचा व्यक्ती आणि पाठीमागचा व्यक्ती दोन्हीही व्यक्ती माझ्यावरती प्रेशर टाकतात. पुढचा व्यक्ती काय बोलतो की अरे तुला समजत नाही का, तुम्हाला ठोकला कसा? मी त्याला बोललो मी तुला ठोकलो नाही आहेत, मी तर थांबलो होतो. पाठीमागच्या व्यक्तीने एवढा जोरात ठोकलं की माझी गाडी त्याच्या ठोकण्यामुळे पुढे गेली आणि तुझ्या गाडीला हिट झाली. नंतर पाठीमागचा व्यक्ती बोलतो की अरे तूने अचानक ब्रेक कसा दाबला? मी बोललो अरे मी थांबलोय बोलल्यावरती, पुढे गाडी थांबली बोलल्यावरती मी पण तर ब्रेकच दाबणार ना. ते दोघं जण मला आहेत ना प्रेशर टाकत होते. एक पाठीमागचा एक बाईकवरती एक व्यक्ती आला. तो बोललात की अरे ह्याचीच चुकी आहे बोलते. हा बोलते मला ओव्हरटेक करून आला आणि याला बोलते डायरेक्ट बोलते येऊन ठोकला. तो जसा तो व्यक्ती बोलला ना, तसा तो पाठीमागचा व्यक्ती गप जाऊन गाडीमध्ये बसला आणि ते चालू होता. आणि मी नीट बघितलं, तब्बल 7 गाड्या एकमेकांना ठोकल्या होत्या. माझी पहिलीच गाडी होती. त्यानंतर 2 मिनिटानंतर RTO पोलीस आले, RTO ऑफिसर. त्याही बघितलं की एवढ्या गाड्या एकमेकांना ठोकल्यात. त्याही हळूहळू ट्रॅफिक म्हणजे बोलतात ना की मॅनेज केलं आणि बोलतात की तुम्ही एक काम करा, इथे आसपास एक पोलीस चौकी आहे, तिथे एकमेकांच्या गाडीचे फोटो काढा ज्यांनी ज्यांनी तुम्हाला ठोकलं आहे आणि पोलीस चौकीमध्ये जाऊन तुम्ही तक्रार करा. पण इथून सगळ्यात पहिले ट्रॅफिक काढा, कारण तो ट्रॅफिकचा टायमिंग होता. तब्बल जवळपास 8-8:15च्या आसपास तो टायमिंग होता. मी एकदम चिल होतो. माझं म्हणजे रिॲक्शन बोलतात ना की मी एकदम काय झालं नाही झालं असंच एकदम शांत होतं. तर ते कस्टमर मला बोलले की तू एवढा शांत कसा असू शकतोस, तुझ्या गाडीत एवढा मार लागलात? मी बोललो बघा जे झालंय ते झालंय. पाठीमागची वाल्याची चुकी आहेत. मग मी काय फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत, इन्शुरन्समध्ये गाडी क्लेम होईल. तिथे फालतूची वादावाद घालून काय होणार नाही आहे. माझ्यासाठी इम्पॉर्टंट ते होतं की तो बारक्या मुलाला नशीब काय झालं नाही. काय झालं असतं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आणि एक तर ट्रिप होती ती उबरमध्ये. तिने चुकून कंप्लेंट वगैरे टाकली असती की याच्यामुळे माझ्या बाळाला दुखापत झाली आहे, तर मग ते लेण्याचे देणे झाले असते. तर बरेच जणांचा असं विचार आहे की अरे तुम्ही म्हणजे मला जेवढ्या पण जणांचे कॉल आले, मित्र वगैरे, इवन
काही काही जणांचे अजून पण कॉल आले. ते बोललेत की "तुम्ही भांडलास का नाही? किंवा त्यांच्याकडनं तुम्ही चार्ज का नाही काय केलंस?" सिच्युएशन तशी नव्हती. एकतर जेव्हा ती गाडी ठोकली गेली, मी बघितलं होतं, तर माझं मन तर दुखला होता पूर्ण. पण मी तो कोणाला बोलतात ना, की मी म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत, की त्या गोष्टीला ते काय झालं होतं. एक तर नवीनच गाडी 11 महिने झाले होते फक्त गाडीला आणि तो पाठीमागचा येऊन डायरेक्ट ठोकला त्याला. तर असा वाला सीन झाला होता. त्यानंतर मग मी कस्टमरला काय बोललो, की "मी तुम्हाला सोडतो, तुम्ही थोडा वेळ थांबा." आर-टी-ओवाले जे होते ना, ते पण तेच बोलले, की "तुझ्या गाडीचा मार्क जास्त लागलेला आहे. तू कस्टमरला ड्रॉप कर आणि ड्रॉप केल्यानंतर इमिजिएटली पोलीस चौकीमध्ये जा आणि तक्रार कर, जेणेकरून तुझा इन्शुरन्समध्ये काम होऊन जाईल." आणि हे सगळा जो कन्व्हर्सेशन आहे ना, आता मी 5-6 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगतोय, पण हे फक्त 15 ते 20 मिनिटात झालं. त्यानंतर मग ती सिच्युएशन निघून गेली. तर बोलायचं तात्पर्य असं, की माझ्या गाडीमध्ये डॅशकॅम असून सुद्धा पण तर काही उपयोगाचा झाला नाही. कारण तो जेव्हा ठोकला, तेव्हा डॅशकॅमची जो मेन पॉवर पिन असते, ती डायरेक्ट निघाली बाहेर. मग तुम्ही विचार करू शकता, की तो किती जोराने ठोकलाय आणि ह्या जागी जर सुझुकीची गाडी असती, तर काय वाटतंय? ह्याच्यापेक्षा डबल डॅमेज झाला असता. कारण टोयोटा कुठे, Hyundai कुठे, ती पण टोयोटाची हायलक्स. काय बोलणार? पण मला या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतं, की कधी-कधी की चुकी नसताना सुद्धा पण इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि गाडीला मार लागला ही गोष्ट ठीक आहे. पण माझ्या मनामध्ये वेगळ्याच काही गोष्टी चालू होत्या, की माझे लोन्स आहेत, ई-एम-आय आहेत, ते कसे भरणार? कारण हा एक असा पॉइंट असतो ना, की तुमच्या हातामध्ये काहीच नसतात गोष्टी. पण नशीब, देवाचा हात आहे, वडिलांचा सपोर्ट आहे म्हणून या सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्या. नाहीतर तर गेलो असतो कर्माने.